नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्कॉलर चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नदी व ओढा यातील फरक। या ठिकाणी पहिला फरक आहे नदी लांब असते। नदी लांब असते। ओढा लांबीने कमी असतो। ओढा लांबीने कमी असतो। दुसरा फरक पाहूयात। नदीचे पात्र मोठे असते। नदीचे पात्र मोठे असते तर ओढ्याचे पात्र लहान असते। ओढ्याचे पात्र लहान असते। तिसरा फरक पाहूयात। नदीत बरेच दिवस पाणी वाहते। नदीत बरेच दिवस पाणी वाहते तर ओढ्यात फक्त पावसाळ्यात पाणी असते। तर ओढ्यात फक्त पावसाळ्यात पाणी असते। चौथा फरक पाहूयात। नदीला दुसऱ्या उपनद्या येऊन मिळतात। नदीला दुसऱ्या उपनद्या येऊन मिळतात ओढ्याला उपनद्या येऊन मिळत नाहीत। ओढ्याला उपनद्या येऊन मिळत नाहीत। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य कळवा। आणखी तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर तो विषय देखील मला कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा। मी तो व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।